मुंबईमधील अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहनं आणि पदपथावरची अतिक्रमणाच्या विषयावरती मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं आणि त्यानंतर महानगरपालिकेचं प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे। महानगरपालिका प्रशासन आता अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहनं आणि अतिक्रमणांवरती कठोर कारवाई करणार आहेत। पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी तसे कडक निर्देश दिले आहेत। रेल्वेची सुरक्षा भिंत कोसळून एक ज्येष्ठ नागरिक गंभीररित्या जखमी झालेले आहेत। ठाण्यामधली ही घटना आहे। ठाण्याच्या चेंदणी कोळीवाडा इथली ही घटना समोर येते। निकृष्ट दर्जाची भिंत बांधल्याचा आरोप आता स्थानिक करताना दिसतात, तर जखमी वृद्धाच्या नातेवाईकांनी आता नुकसान भरपाईची सुद्धा मागणी केलेली आहे। मोठी आकस्मिक दुर्घटना घडली आणि त्याच्यात आमच्या स्थानिक इकडचे नरेंद्र कोळी यांना आपल्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे आणि ही जी संरक्षक भिंत आहे ही रेल्वेनी दुरुस्त करावी याच्यासाठी आम्ही 2017 पासून पाठपुरावा करतोय। हा वैवाडीचा रस्ता फक्त गावकीचा होता आणि इकडनं भरपूर पहिला रहदारी व्हायची, तर आम्हीच ह्याच्यात पुढाकार घेऊन हा गावकीनीच वापरावा म्हणून आम्ही बंदी घातली। नाहीतर इकडनं हजारो माणसांची ये जा होती, तर आज ही दुर्घटना घडली असती आणि ती माणसं जर चालत असती तर कमीत कमी 10 ते 15 जणांना मृत्युमुखी पडले असते, हे मी ठामपणे सांगू शकतो।